पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातील मनुरवाडी येथील एका तरुण शेतकऱ्याने सततच्या नापिकीला कंटाळून अवताच्या दोरीच्या साहाय्याने मनुरवाडी शिवारातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली। गणेश विठ्ठल थोरात, वय वर्ष 34 असं आत्महत्या करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचं नाव असून या संदर्भात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून गावभर शोककळा पसरली असल्याचं बोललं जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार बिभीषण बबनराव थोरात, वय वर्ष 48, राहणार मनुरवाडी यांनी आज 13 डिसेंबर रोजी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की माजलगाव तालुक्यातील मनुरवाडी येथील माझा चुलत भाऊ तरुण शेतकरी गणेश विठ्ठल थोरात याने आज दिनांक 13 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजण्याच्या पूर्वी मनुरवाडी शिवारातील केशव घुमरे यांच्या शेतात बँकेचे कर्ज व सततच्या नापिकीला कंटाळून नैराश्यात जाऊन लिंबाच्या झाडाला अवताच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली। दरम्यान माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक 44/2025 दाखल करून पोलीस निरीक्षक बालक कोळी यांच्या आदेशाने पुढील तपास सहाय्यक फौजदार बळवंते हे करत असल्याचं सांगण्यात आलं आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।